आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झटपट बनणारा आणि पटकन खतम होईल असा चटपटा आणि कमीत कमी 5 मिनटं लागेल इतक्या लवकर बनणारा कच्च्या चिवड्याची रेसिपी। अगदी भारी वाटते खायला आणि जास्त खर्च पण लागत नाही आणि जास्त सामानसुद्धा लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही। पटकन बनणारा आहे आणि पटकन संपेल असा चटपटा भेलची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी काय करायचं, मुरमुरे घ्यायचे, जे मुरमुरेचे पॅकेट वगैरे मिळते ना ते घ्यायचे, नाहीतर बाजारामध्ये पायलनीसुद्धा भेटते मोजून, ते सुद्धा घेऊ शकता, कोणतेही मुरमुरे घेऊ शकता। तर मुरमुरे घेतल्यानंतर त्याला साईडला ठेवलं मी आणि गरम केलेलं तेल होतं ते घ्यायचं, गरम तेल घ्यायचं, कच्चंवालं तेल घेण्यापेक्षा गरमवालं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये मी एखादा चमचा जवळपास लाल तिखट व हळद व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। याचा घोळ तयार केलेला आहे आणि तो अर्धा यामध्ये टाकून घ्यायचा अगोदर आणि बाकीचा उरलेला नंतर टाकायचा व पूर्ण मुरमुऱ्याला छानपैकी असं लावून घ्यायचं आहे। लावून झाल्यानंतर त्यामध्ये मी पिंगर होते माझ्याकडे, ते फ्राय करून घेतले अगोदरच आणि पिंगर त्यामध्ये मी टाकत आहे। तुमच्याकडे मक्का असेल ना, मक्याचे पापड जे राहते ना, ते सुद्धा तुम्ही आवडत असेल तर टाकू शकता किंवा अशा प्रकारे पिंगर ते सुद्धा टाकू शकता, पण पिंगरने छान लागते मक्यापेक्षा आणि मक्याच्या पापडचा चिवडा तो वेगळा बनवलेला तो छान वाटते। त्यामध्ये मी पिंगर टाकले, पिंगर टाकून झाल्यानंतर सोबतच मी शेंगदाणेसुद्धा तळले होते आणि जाड पोहे ते सुद्धा तळले होते थोडेसे। जाड पोह्याच्या ठिकाणी पातळ पोहे असेल ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण त्याला फ्राय करायची आवश्यकता पडत नाही, फक्त जाड पोह्यांना फ्राय करणं पडते। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर, कांदा, मिरची आणि सोबतच धनिया वगैरे टाकून थोडासा चाट मसाला टाकला आणि एखादा लिंबू पिळून टाकून दिला अशा प्रकारे। यामध्ये पालेकांदा असेल ना तुम्ही तो सुद्धा टाकू शकता, पण आता उन्हाळ्याच्या याच्याने पालेकांदा तर राहत नाही, तर नॉर्मल जो कांदा असतो ना तो टाकायचाच आणि हे सर्व अगोदर छानपैकी मिक्स करून घ्यायचं। सोबतच जो उरलेला तिखट मिठाचा घोळ होता तो सुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यालासुद्धा मिक्स करून घेतलं। तुम्हाला आणखी स्पायसी वगैरे आवडत असेल ना तर आणखी तिखट मीठ थोडंसं वरून टाकून थोडंसं तेल टाकू शकता, पण इतक्या प्रमाणामध्ये ठीक होते, तर मी तितकंच टाकलं जेवढं मी बनवलं होतं तेवढं आणि अशा प्रकारे जो चिवडा आहे तो तयार करून घेतलेला आहे। खूप मस्त झालेला होता, खायला अगदी जसा भेल आपल्याला मिळते ना तशाच प्रकारे, पण हा कच्चा चिवडा आहे। भेल वेगळा असते थोडासा आणि कच्चा चिवडा हा वेगळा असते। यावर थोडंसं शेव टाकायचं मस्तपैकी आणि सांबार टाकायचा आणि मस्तपैकी सर्व करायचं। खायला पण टेस्टी आहे आणि बनवायला पण सोपी आहे आणि जे बॅचलर लोक असेल ना किंवा कोणी पण इव्हिनिंगमध्ये आपल्याला छोटी मोठी भूक लागली तर झटपट बनवून पटकन खाऊ शकेल असं आहे। कसा वाटला आजचा चिवडा? बनवून बघा आणि सबस्क्राईब करा।